नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या परीक्षेला सामोरे जाताना अर्थात येणारी जी परीक्षा आहे मार्च 2026 या परीक्षेला सामोरे जात असताना या संदर्भामध्ये प्रत्येक विषयाची आपली भेट होणार आहे. या प्रत्येक विषयामधला अत्यंत महत्वाचा तो म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2. अर्थात ही जी प्रश्नपत्रिका त्याला आपण आता उत्तर पत्रिका किंवा त्याच्यासोबतच कृती पत्रिका त्याचबरोबर मार्किंग स्कीम या सगळ्या गोष्टी आज आपण इथं उलगडून पाहणार आहोत. अर्थात उलगडून पाहत असताना प्रत्येक गोष्टीची जर माहिती असेल तर आपल्याला अर्ध्यातला अर्धा मार्क सुद्धा अर्थात प्रत्येक मार्क आपल्याला कसा घ्यायचा या संदर्भामध्ये मी आज तुमच्या समोर या ठिकाणी प्रेझेंटेशन करणार आहे. बघूया विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 बोर्डाच्या कृतीपत्रिकेचा नेमका आराखडा कसा असतो. अर्थात पूर्वी प्रश्नपत्रिका म्हणायचे आणि आता आपण त्याला कृतीपत्रिका म्हणतो. का बरं कृतीपत्रिका म्हणतो? आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या गोष्टी आपण जगतो अनुभवतो त्या प्रत्येक गोष्टी विज्ञानामध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये मांडलेल्या आहेत. अर्थात दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेलं विज्ञान हे कृतीच्या माध्यमातून आपल्या समोर आलेलं आहे. इयत्ता 10वीच्या विज्ञान भाग 2 मध्ये अशा कितीतरी कृती पानापानावर विखुरलेल्या आहेत. अशा कृतीतूनच संकल्पना स्पष्ट होतात आणि ज्या विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट झालेल्या आहेत अशा विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेला अर्थात परीक्षेला सामोरे जाताना कुठलीही अडचण येत नाही हे तितकंच सत्य आहे. बघूया विज्ञान भाग 1 आणि 2 या दोन्ही प्रश्नपत्रिकेचा अर्थात कृतीपत्रिकेचा आराखडा समान आहे. थोडासा फरक आहे तो आपण या ठिकाणी समजून घेऊया. प्रश्न पहिला हा 10 मार्काचा असतो. त्यामध्ये अ आणि ब असे 2 उपप्रश्न असतात. अ मध्ये प्रामुख्यानं योग्य पर्याय निवडून बघा योग्य पर्याय निवडून उत्तराचा पर्याय क्रमांक लिहा. तुम्हाला संपूर्ण विधान लिहायची गरज नाही. फक्त पर्यायाचा काय करायचं क्रमांक लिहायचा आहे. उदाहरणार्थ पहिल्या रिकाम्या जागेचा पर्याय ए असेल तर तुम्हाला फक्त 1 ए, दुसऱ्याचा जर सी असेल 2 सी इतकंच लिहायचंय. मुलांनी सोडवलेली उत्तरपत्रिका पण मी तुमच्या समोर आणणार आहे तेव्हा आणखी तुम्हाला याबाबत खुलासा होईल. यामध्ये प्रश्न पहिला अ मध्ये 5 बहुपर्यायी प्रश्न 1 गुणासाठी असतात आणि हे सर्व बहुपर्यायी प्रश्न पाठ्यपुस्तकातील मजकुरावर आधारित असतात. असा गैरसमज करून घेऊ नका की कृती किंवा इतर गोष्टीतले बहुपर्यायी प्रश्न विचारणार नाहीत. बऱ्याच ठिकाणी आम्ही जेव्हा जातो विद्यार्थ्यांशी संवाद साधतो त्यावेळेला विद्यार्थ्यांना असं वाटणं स्वाभाविक आहे की धड्यामधलेच फक्त प्रश्न असतात का, कंटेंटशी संबंधित असतात का? असं नाही. या प्रत्येक प्रकरणामध्ये काही ठिकाणी शास्त्रज्ञाची माहिती दिलेली आहे, काही ठिकाणी हे आठवा हे करून पहा, काही कृती दिलेल्या आहेत. निश्चितच या कृतीवर सुद्धा अशा प्रकारचे एका मार्काचे प्रश्न येऊ शकतात. या ठिकाणी बहुपर्यायी प्रश्न म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय असतात. ए बी सी डी किंवा मराठीमध्ये आपण त्याला अ ब क ड असं म्हणतो. यामधलाच प्रश्न पहिला ब हा जो आहे तो पुढील प्रश्न सोडवामध्ये 5 विधानं देतात. हे 5 विधानं प्रामुख्यानं वस्तुनिष्ठ स्वरूपाचीच असतात. एक लक्षात ठेवायचं की अ मध्ये आपण बघितलं किंवा ए मध्ये आपण बघितलं की बहुपर्यायी प्रश्न आहेत. याचाच अर्थ रिकामी जागा परत तुम्हाला या प्रश्नामध्ये विचारणार नाही. हा महत्वाचा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे. मग यामध्ये काय विचारतील तर यामध्ये प्रामुख्यानं गटातील वेगळा घटक ओळखा किंवा सहसंबंध ओळखा. पहिल्याचा दुसऱ्याशी जो संबंध आहे तो तिसऱ्याचा कोणत्या घटकाशी आहे तो तुम्हाला चौथा घटक लिहावा लागेल. किंवा जोड्या जुळवा. जोड्या जुळवामध्ये प्रामुख्यानं अर्ध्या मार्काला 2 जोड्या विचारल्या जातील. चूक किंवा बरोबर ते लिहा. कधी कधी चूक किंवा बरोबर ते लिहा, चूक असेल तर विधान दुरुस्त करून लिहा असाही प्रश्न विचारतात. असं जर विचारलं तर चूक किंवा बरोबर लिहायला अर्धा मार्क असेल आणि ते विधान दुरुस्त करायला अर्धा मार्क असेल. अर्थात 5वा जो यामधला प्रकार आहे तो म्हणजे नाव किंवा रेखाचित्र लिहा किंवा दिलेल्या चित्राला आकृतीला नाव द्या. बऱ्याच वेळेला एखादं चित्र टाकतात आणि त्याला तुम्हाला नाव द्यायला लागतं. किंवा ओघ तक्त्यातील एखादी रिकामी जागा धरा. तुम्हाला फ्लोचार्ट दिला असेल त्यामध्ये एखादी रिकामी जागा किंवा 2 रिकाम्या जागा विचारतील. त्यामध्ये अर्ध्या मार्काला 2 किंवा 1 मार्काला 1 अशा स्वरूपाचे 5 विधानं या ठिकाणी विचारतात. 5 विधानं प्रत्येकी 1 मार्क अशा पद्धतीनं
प्रश्न पहिला अ 5 गुणाचा आणि प्रश्न पहिला ब हा 5 गुणाचा, असं एकंदरीत पहिला प्रश्न हा 10 गुणाचा असेल। याच कृती पत्रिकेमध्ये प्रश्न दुसरा हा पण अ आणि ब असे दोन असतात। अ 4 गुणाचा असेल तर ब 6 गुणाचा असतो। अ नेहमी शास्त्रीय कारणे यावरच असतो आणि त्यामध्ये एकूण 3 विभाग देतात। 3 पैकी तुम्हाला कोणतीही 2 शास्त्रीय कारणाची उत्तरं त्या ठिकाणी द्यावी लागतात। नेहमी मित्रांनो एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी, शास्त्रीय कारण देताना इतर गोष्टीला कुठलाही वाव राहत नाही। टू द पॉइंट, जे त्याचं सायंटिफिक आन्सर असेल, जे त्याचं शास्त्रीय कारण असेल तेच जर लिहिलं तरच तिथं मार्क पडतो। बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांचे गुण या शास्त्रीय कारणामध्ये जातात, त्यांना त्या ठिकाणी एखादा मार्क पडतो किंवा अर्धा मार्क पडतो। शास्त्रीय कारणामध्ये गुण जाण्याचा जास्त संभव आहे विज्ञान 2 मध्ये, त्यामुळे इथं आपण नेहमीसाठी काळजी घेणं गरजेचे आहे। यामध्ये आणखी आता आपण बघितलं प्रश्न दुसऱ्यामध्ये आपल्याला 2 शास्त्रीय कारण लिहायची आहेत। प्रश्न दुसऱ्यामध्ये ब मध्ये मात्र तुम्हाला 6 गुणाला प्रश्न विचारलेले असतात। यामध्ये 2 गुणाचे 5 प्रश्न असतात। या 5 पैकी कोणते 3 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत। मित्रांनो यामध्ये परत अट आहे बघा, 2 प्रश्न जीवशास्त्रातले असतात तर 2 प्रश्न पर्यावरण शास्त्रामध्ये असतात। आणि आपण बघितलं की 5 प्रश्न असतात, मग 2 जीवशास्त्राचे गेले, 2 पर्यावरणाचे गेले आणि मग 5वा कोणता असेल तर 5वा इट मे बी रिलेटेड टू जीवशास्त्र किंवा इट मे बी रिलेटेड टू पर्यावरण शास्त्र। या 2 पैकी परत एखादा एक्स्ट्रा प्रश्न विचारला जाऊ शकतात। यामध्ये प्रामुख्याने कोणत्या प्रकारचे प्रश्न असतात ते नीट बघूया आपण। पहिला प्रकार आहे एकतर नियम विचारला जाईल, व्याख्या विचारली जाईल, तत्व विचारलं जाईल आणि हे सर्व उदाहरणासहित असतं। जर उदाहरण विचारलं तरी उदाहरण लिहायचंच आहे आणि नाही विचारलं तरी उदाहरण लिहिणं गरजेचं आहे, कारण एखादा नियम लिहिला की तुम्हाला उदाहरण लिहिणं गरजेचं आहे। व्याख्या लिहिली, जर उदाहरण असेल एखाद्या व्याख्येला तर त्याचं उदाहरण लिहा, कारण हे 2 गुणाचे प्रश्न आहेत आणि नेमकं आपण व्याख्या किंवा नियम किंवा तत्व लिहितो आणि उदाहरण लिहायचं विसरून जातो, त्यामुळे तुमचा इथं 1 मार्क कटण्याची जास्त संभावना आहे। त्यानंतर ह्याच्यातला दुसरा प्रकार म्हणजे टिपा लिहा। यामध्ये संकल्पना असते, एखाद्या संकल्पनेवर आधारित किंवा आकृतीवरून बोध असलेल्या संकल्पनांचा समावेश यामध्ये असू शकतो। किंवा आणखीन एक आवडीचा प्रश्न की जो नेहमी प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा कृतीपत्रिकेमध्ये विचारला जातो तो म्हणजे ओघ तक्ता पूर्ण करा। ओघ तक्त्यामध्ये आपण बघितलंय प्रत्येक प्रकरणामध्ये सरासरी एक तरी ओघ तक्ता तुम्हाला दिसेल। या ओघ तक्त्यामध्ये जे शब्द दिलेले आहेत त्या शब्दाची पुन्हा पुन्हा उजळणी करणं गरजेचे आहे। प्रामुख्याने ओघ तक्ता पूर्ण करामध्ये 2 मार्काला विचारलेला आहे, याचा अर्थ 4 रिकाम्या जागा विचारतील किंवा 2 रिकाम्या जागा विचारतील। जर 4 विचारल्या तर अर्ध्या गुणाला असतील आणि 2 विचारल्या तर 1 गुणाला प्रामुख्याने हा ओघ तक्ता विचारला जाईल। यामध्येच नेहमी विचारला जाणारा प्रश्न तो म्हणजे फरक स्पष्ट करा आणि फरक स्पष्ट करा। या फरक स्पष्ट करा या प्रश्नाच्या संदर्भात तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा मी सांगतो, ज्या वेळेला आपण फरक स्पष्ट करा हा प्रश्न लिहितो त्यावेळेला कमीत कमी 2 फरक दोन्ही बाजूचे लिहिणे नितांत गरजेचे आहे। एका फरकाला 1 गुण असतो, किमान 2 फरक या ठिकाणी अपेक्षित आहेत आणि फरक लिहिताना एका फरकाच्या समोर दुसऱ्याचा फरक लिहिणं गरजेचं आहे। खालीवरी जर झालं तर यामध्ये पण गुण कटण्याची शक्यता नाकारता येत नाही। कधी कधी 5वा जो प्रकार आहे गुणधर्म किंवा वैशिष्ट्य, लक्षण, फायदे, तोटे किंवा परिणाम लिहा, या संदर्भातही कधी कधी प्रश्न विचारतात आणि प्रामुख्याने उदाहरणे लिहा। बऱ्याच वेळेला हा प्रश्न विचारतात उदाहरणे लिहा। हा झाला प्रश्न दुसरा ब। अ झाला 4 गुणाचा, ब झाला 6 गुणाचा। अशा पद्धतीनं हा प्रश्न दुसरा सुद्धा 10 गुणाचा असतो। प्रश्न पहिला 10 गुणाचा, प्रश्न दुसरा 10 गुणाचा। आतापर्यंत 40 गुणापैकी 20 गुणाची ही कृतपत्रिका कशी असते हे आपण बघितलेलं आहे। आता पाहूया प्रश्न तिसरा की जो अत्यंत महत्त्वाचा याच्यासाठी आहे, कारण सर्वात जास्त गुण प्रश्न तिसऱ्याला असतात, कारण त्यामध्ये एकूण 15 मार्क कव्हर केलेले आहेत आणि सरासरी 10 प्रकरणाचा जर आपण आढावा घेतला तर 10 प्रकरणामध्ये 6 ते 7 प्रकरण अशी आहेत की ज्यामध्ये 3 गुणाचा एक तरी प्रश्न या ठिकाणी टाकण्याची शक्यता नाकारता येत नसते, कारण 3 गुणाच्या प्रश्नामध्ये आपल्याला विस्तृत स्वरूपामध्ये उत्तर लिहिणं अपेक्षित आहे। यामध्ये परत बघा 8 प्रश्न विचारले असतील, यामध्ये तुम्हाला 5 प्रश्न सोडवायचे आहेत। 4 प्रश्न जीवशास्त्राचे असतील आणि 4 प्रश्न पर्यावरण शास्त्राचे असतील। मित्रांनो एक लक्षात घ्या,
बऱ्याच वेळेला जीवशास्त्र काही मुलांना कठीण वाटतं. अशा वेळेला आपल्या सभोवतालचं जे पर्यावरण आहे किंवा पर्यावरण शास्त्र आहे, या पर्यावरण शास्त्राचा प्रश्नाचा जर आपण थोडा विचार केला तर त्याची उत्तरं तुम्हाला सहज आणि सुलभ वाटतात. आणि म्हणून नेहमी पर्यावरण शास्त्राचा प्रश्न सोडवताना काळजीपूर्वक सोडवा, सहज मार्क पडतात. आणि हे मार्क तुमच्या झोळीत जर पडले तर आपली गुणाची बेरीज निश्चितपणानं वाढती राहील. यामध्ये तिसऱ्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील, तर आपण प्रामुख्याने जर विचार केला तर दिलेल्या विधानांचा वापर करून स्पष्टीकरण लिहा. बघा, स्पष्टीकरण लिहा. ज्या वेळेला हा शब्द विचारतात त्यावेळेला डिटेल व्यवस्थित जोपर्यंत त्या विधानाचं स्पष्टीकरण बाहेर येत नाही तोपर्यंत त्याचे पूर्ण गुण आपल्याला पडत नाहीत. त्याचबरोबर उपाययोजना सुचवा. उदाहरणार्थ एक याच्या संदर्भामध्ये द्यायचं झालं, समजा एखाद्या प्रदूषणाचे काय परिणाम होतात आणि हे होऊ नये म्हणून काय उपाययोजना केली जाईल, 2 उपाययोजना सुचवा, 3 उपाययोजना सुचवा. अशा पद्धतीनं या ठिकाणी हा प्रश्न विचारला जाईल. त्याचबरोबर तिसरा जो प्रकार आहे, आकृतीचे नामनिर्देशन करून स्पष्टीकरण लिहा. बघा, या तिसऱ्या प्रकारच्या प्रश्नामध्ये 2 शक्यता असतात. पहिली शक्यता असते आकृती देतात आणि त्या आकृतीमध्ये तुम्हाला नाव लिहायचं असतं. नाव लिहिताना तिथं आकडे देतात, 1 2 3 4 किंवा ABCD असं जर दिलं तर तुम्हाला परत आकृती काढण्याची गरज नाही. आणि जर असं न देता फक्त आकृती दिली आणि त्या ठिकाणी फक्त रेषा ओढलेल्या आहेत आणि त्याच्यासमोर नाव लिहायचंय तर मग मात्र तुम्हाला आकृती काढावी लागेल आणि नावं सुद्धा द्यावी लागतील. दोन्ही पद्धतीचा सराव आपल्याला असणं गरजेचे आहे. चौथा जो याच्यातला प्रकार आहे तो म्हणजे सारणिक किंवा तक्ता पूर्ण करा. सारणिक किंवा तक्ता पूर्ण करा. इथं सुद्धा 3 गुणाला आहे. याचाच अर्थ कमीत कमी 6 रिकाम्या जागा या ठिकाणी विचारलेल्या असतात. 6च्या 6 लिहिल्या तर तुम्हाला 3 गुण पडतात. प्रत्येक मुद्द्याला अर्धा गुण असतो, हे महत्वाचं आहे. त्यानंतर 5वा प्रश्न आहे, उदाहरणासह स्पष्टीकरण लिहा. बघा, उदाहरणासह मी तर म्हणेन विज्ञान 2 मध्ये असे अनेक छुपे प्रश्न असतात की ज्या छुप्या प्रश्नाचा नीट काळजीपूर्वक विचार जर आपण नाही केला तर आपले मार्क जाण्याची भीती असते. कारण इथं आपण उदाहरण देऊन मोकळं होतो, पण त्या उदाहरणाचं स्पष्टीकरण जर तुम्ही नाही लिहिलं तर इथे मार्क जाऊ शकतात. त्याचबरोबर आकृती पूर्ण करा. ज्याप्रमाणे इथं आकृतीचे नामनिर्देशन करून स्पष्टीकरण लिहा असा प्रश्न विचारलेला आहे तोच, परंतु वेगळ्या पद्धतीनं. एखादी क्लिष्ट आकृती असते आणि ती क्लिष्ट आकृती तुम्हाला पूर्ण करावी लागते. कधी कधी आकृती जसं की फ्लो चार्ट एखादा आहे, ओघ तक्ता आहे, उलटा करून देतात, तो सुलटा करावा लागतो. सुलटा करताना नेमक्या प्रक्रिया कोणत्या आहेत, कुठं आहेत, कशा आहेत, या पद्धतीनं नीट विचार करून, संश्लेषणात्मक विचार करून ती आकृती तुम्हाला पूर्ण करावी लागते. कधी कधी आकृती देतात बघा आणि आकृतीवर आधारित प्रश्न विचारतात. 3 गुणाचा प्रश्न आहे, त्यामुळे या ठिकाणी कमीत कमी 3 प्रश्न अपेक्षित आहेत आणि 3 प्रश्नाची उत्तरं जर तिन्ही लिहिली तर सहज तुम्हाला मार्क पडतात. अशा प्रकारचा जर प्रश्न आला मी तर म्हणेन की तुम्हाला लॉटरीच लागली. त्याचं कारण असं आहे मित्रांनो की आकृती समोरच आहे आणि तुम्हाला फक्त काळजीपूर्वक त्याचं निरीक्षण करायचं आहे आणि त्या आकृतीवरच्या आधारावर तुम्हाला उत्तरं लिहायची आहे. त्याचबरोबर स्पष्टीकरणासह उत्तरं लिहा किंवा नियम आणि सिद्धांत स्पष्ट करून लिहा. आणि 10व्या प्रकारचा प्रश्न आहे परिच्छेद पूर्ण करा. परिच्छेद पूर्ण करा हा जो प्रकार आहे प्रश्नाचा हा थोडासा कठीण आहे. कठीण याच्यासाठी की तुम्हाला टेक्स्ट बुकचं सखोल वाचन असणं नितांत गरजेचं आहे. जर तुम्ही पाठ्यपुस्तकं काळजीपूर्वक नाही वाचली तर तुम्हाला परिच्छेद पूर्ण करताना कधी कधी अडचण निर्माण होते. कारण त्या परिच्छेदामध्ये नेमका शब्द कुठं आहे हे जर समजायचं असेल तर पाठ्यपुस्तकाचं सखोल वाचन अत्यंत आवश्यक आहे. म्हणून मी तुम्हाला एक सल्ला देईन की परीक्षेला सामोरं जाताना टेक्स्ट बुक, विशेषतः विज्ञान 1 आणि विज्ञान 2 या विषयाचे टेक्स्ट बुक काळजीपूर्वक एकदा वाचणं गरजेचे आहे. आणि सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे 4था प्रश्न आहे. यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न देतात, या 2 पैकी कुठला तरी एक सोडवायचा असतो. यामध्ये परत एकदा जीवशास्त्राचा एक प्रश्न असतो आणि पर्यावरण शास्त्राचा एक प्रश्न असतो. यामध्ये विविध प्रकारचे प्रश्न असतात आणि हे अत्यंत क्लिष्ट स्वरूपाचे, संश्लेषणात्मक स्वरूपाचे प्रश्न असतात. उदाहरणार्थ नामनिर्देशित आकृती काढा आणि स्पष्टीकरण द्या. नेहमी लक्षात ठेवायचं, आकृती काढा हा प्रश्न आला की 1 गुण आकृती काढण्याला असतो. त्या आकृतीला नामनिर्देशक अर्थात नावं द्यायची असतील तर किमान 2 नावं देणं गरजेचं आहे. 2 नावं असतील तर 1 गुण पडतो, म्हणजे 2 गुण इथं गेले आणि स्पष्टीकरणाला उरलेले 3 गुण असतात. त्यामुळं
हे करताना जर समजा तुम्हाला स्पष्टीकरण नाही लिहिता आलं, आकृती आठवते, स्पष्टीकरण आठवत नाही, हरकत नाही, कमीत कमी आकृती काढा, तिथले तुमचे मार्क तुम्हाला पडतील. 2 मार्क या ठिकाणी पडतील. भले 3 मार्क गेले हरकत नाही, पण मला अर्धवट तरी येतंय ना. त्यामुळे प्रत्येक प्रश्न कव्हर करताना काळजी घ्या. तसंच 2 नंबरचा प्रश्न आहे, चुकीची आकृती दुरुस्त करून नव्याने काढा आणि स्पष्टीकरण करा किंवा स्पष्टीकरण लिहा. पहिल्यासारखाच हा प्रश्न आहे, फक्त इथं काळजी काय घ्यायची की चुकीची आकृती दुरुस्त करा असं जेव्हा येतं तेव्हा मित्रांनो तुम्हाला आकृतीची प्रॅक्टिस असणं नितांत गरजेचं आहे. जर तुमची आकृतीची प्रॅक्टिस नसेल तर तुम्हाला ती आकृती चुकीची की बरोबर हे कळणार नाही. म्हणून किमान प्रत्येक आकृती 5 ते 10 वेळा प्रॅक्टिस करा असं म्हटलेलं आहे ना, प्रॅक्टिस मेक्स मेन्स और वुमेन परफेक्ट. त्यामुळं या ठिकाणचे जे मार्क तुम्हाला मिळवायचे असतील, विज्ञान हा एक असा विषय आहे की तुम्हाला आउट ऑफ आउट मार्क मिळू शकतात. मात्र मगाशी जसं मी म्हणालो की तुम्हाला या ठिकाणी छुपे प्रश्न कळले पाहिजेत. जसं इथं चुकीची आकृती दुरुस्त करा, याचा अर्थ आकृती चुकलेली आहे ती दुरुस्त करा. तुम्ही जर जशी तशी आकृती काढली तर तुमचे सगळे मार्क या ठिकाणी जाऊ शकतात. त्याचबरोबर सविस्तर स्पष्टीकरणासह वर्गीकरण करा, परिच्छेद वाचून त्यावर आधारित प्रश्नाची उत्तरं लिहा. मगाशी जसं मी म्हणालो की परिच्छेद जर आला तर परत तुम्हाला लॉटरी लागली असं समजायचं, कारण परिच्छेद आहे आणि त्याच्यावरच आधारित प्रश्न आहेत, उत्तर त्याच परिच्छेदामध्ये आहेत. त्यामुळे जर अशा प्रकारचा प्रश्न आला ऑर मध्ये अ किंवा ब मधला एखादा जर आला तर तुम्ही सरळ परिच्छेद वाचा आणि विचारलेल्या प्रश्नाची उत्तर लिहा. 5च्या 5 गुण तुम्हाला सहज पडतात. सारणी आणि तक्ता पूर्ण करा, त्याचं स्पष्टीकरण करा. 3 मार्काच्या प्रश्नामध्ये जसा प्रश्न आहे तसा हा थोडा विस्तृत स्वरूपामध्ये असतो किंवा विस्तृत स्वरूपात उत्तर लिहा किंवा दिलेल्या घटकावर आधारित संकल्पना चित्र तयार करा व त्याचे स्पष्टीकरण करा. खरं तर संकल्पना चित्र आपल्याला तयार करता आली पाहिजे. ही जर चित्र तयार करता आली तर तुम्हाला आयुष्यामध्ये असणाऱ्या अनेक अडचणींना सहजपणे सामोरं जाता येतं आणि म्हणूनच आपण याला कृतीपत्रिका असं संबोधलेलं आहे. तर ही एकूण 40 गुणांची कशा पद्धतीची कृतीपत्रिका असते याचा आपण थोडक्यात आढावा या ठिकाणी आता घेतलेला आहे. आता आपण जाणार आहोत तो पुढचा महत्वाचा मुद्दा, तो म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 कृतीपत्रिका. कृतीपत्रिकेचं मॉडेल नेमकं कसं असतं ते आता आपण बघणार आहोत. बघूया आदर्श उत्तर आणि गुणदान पद्धती कशी असते. यामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न, सर्व प्रश्न सोडवणं आवश्यक आहे. 4 प्रश्न असतात, प्रत्येक प्रश्न दुसरा अ ब, प्रश्न तिसरा आणि प्रश्न चौथा. प्रत्येक प्रश्नामध्ये पहिला जर सोडला तर बाकीच्या प्रश्नामध्ये ऑप्शन असतात. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी सर्व प्रश्न सोडणं आवश्यक आहे. त्याचबरोबर बाकीचे सर्वसामान्य सूचना आहेत. यामध्ये सगळ्यात महत्वाची मी तुम्हाला सूचना देईल ती म्हणजे मूल्यमापन केवळ प्रथम प्रयत्नातील पर्यायाला असेल. कधी कधी काय होतं की चूक किंवा बरोबर लिहा. मुलगा एकदा चूक लिहितो, एकदा बरोबर लिहितो. जर जे उत्तर बरोबर आहे त्याला गुण पडेल असा त्याचा गैरसमज असतो, परंतु ते तसं नाही. अगोदर तुम्ही कोणता प्रश्न कंडक्ट केलाय किंवा कोणतं उत्तर लिहिलंय त्यालाच गुणदान होत असतं. जसं की मगाशी मी म्हणालो की एक मॉडेल क्वेश्चन पेपर आपण बघूया. यामध्ये बघा प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा. म्हणजे जर समजा ऑक्सिश्वसनामध्ये ग्लुकोजचे पूर्ण विघटन होऊन ऊर्जेबरोबरच पाणी आणि टिंबटिंबचे रेणू तयार होतात. आता या ठिकाणी 4 पर्याय आहेत, अ ब क ड, इंग्लिश मध्ये ए बी सी डी. आता इथं करेक्ट उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड. तर तुम्हाला उत्तर काय लिहायचंय, पर्यायाचा क्रमांक लिहायचा आहे. प्रश्न उत्तरपत्रिकेमध्ये कसं लिहाल बघा, प्रश्न पहिला अ, उत्तर 1 अ, एवढंच उत्तर अपेक्षित आहे. आणि ते कसं लिहितात ते पण मी तुम्हाला एक मॉडेल उत्तरपत्रिका दाखवणार आहे. त्याचप्रमाणे दुसरं विधान आहे, त्याचप्रमाणे तिसरं, चौथं आणि 5वं अशी 5 विधानं असतात. प्रत्येक विधानाला 4 पर्याय आहेत आणि या 4ही पर्यायाचा विचार करताना काळजीपूर्वक विचार करणं गरजेचं का आहे याचं हे उदाहरण 5वा प्रश्न बघा. सौर विद्युत घट सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे रूपांतर सरळपणे टिंबटिंबमध्ये करतात. आता आपलं जे प्रकरण क्रमांक 4 आहे त्यामध्ये आपण ऊर्जा निर्मिती हा घटक शिकतो आहे आणि ऊर्जा निर्मितीमध्ये ग्रीन एनर्जी टुवर्ड्स ग्रीन एनर्जी, हरित ऊर्जेच्या दिशेने, अर्थात तो विचार काय केलेला आहे की आपल्याला कुठल्याही प्रकारचं प्रदूषण निर्माण करायचं नाही हा विचार त्या ठिकाणी आहे. प्रदूषण जर झालं तर ते पर्यावरणाला घातक आहे
हा विचार त्या प्रकरणात आहे. म्हणजे कोणत्याही प्रकरणाचा विचार करत असताना त्या प्रकरणाची थीम, त्या प्रकरणाचा उद्देश लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्यांच्या लक्षात हा उद्देश आला त्यांना अर्धी कृतीपत्रिका सोपी जाते. या ठिकाणी बघा, सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे रूपांतर सरळपणे रासायनिक ऊर्जेत होतं का? सूर्यकिरणाचं बघा, सूर्यकिरण रासायनिक ऊर्जेत रूपांतरित होतात का यांत्रिक ऊर्जेत होता का प्रकाश ऊर्जेत होता का विद्युत ऊर्जेत होता? ज्याला थीम कळाली, काय म्हटलं आपण, टुवर्ड्स ग्रीन एनर्जी, हरित ऊर्जेच्या दिशेनं, अशी ऊर्जा की जी पर्यावरणाची हानी करत नाही. आणि विद्युत निर्मितीच्या संदर्भात हे प्रकरण आहे. म्हणजे सरळ सरळ याचं उत्तर ड आहे. कधी कधी आपण अभ्यास केलेला नसतो, परंतु थोडा सारासार विचार केला तर त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सहजपणानं सुलभपणानं सोडवता येतं. जसं की मगाशी मी म्हणालो, प्रश्न पहिला ब मध्ये 5 विधान असतात. 1 2 3 4 5. कोणती 5 विधानं? तिथं 7-8 दिले होते. 7-8 पैकी कुठली तरी 5 विधानं. जसं की इथे विचारलंय विसंगत पद ओळखा. विसंगत म्हणजे काय? वेगळं. याच्यामध्ये खंडीभवन, पुनर्जनन, मुकुलायन, फलन, खरं तर हे सगळे रिप्रोडक्शनचेच प्रकार आहेत. परंतु यामध्येही अलैंगिक प्रजनन, लैंगिक प्रजनन हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि मग जर थोडा विचार केला तर नाही बाबा, खंडीभवन, पुनर्जनन, मुकुलायन हे अलैंगिक प्रजननाचे प्रकार आहेत. फलन तर हे याच्यामध्ये बसत नाही. असा थोडासा सारासार विचार केला तर उत्तर आपल्याला सुचतं, अन्यथा गडबड होऊन जाते. तसं सहसंबंध आहे. चूक किंवा बरोबर ते लिहा. इथं फक्त काय करायचं बघा, चूक की बरोबर ते लिहा. आमचा मुलगा काय करतो, कधी चूक लिहितो आणि लगेचच त्याच्या खाली बरोबर लिहितो. मग परीक्षकांनी तपासताना दोन्ही विधानाला मार्क द्यायचे का? समजा त्याचं उत्तर चूक आहे, पहिल्यांदा चूक लिहिले नंतर बरोबर लिहिले, कशाला मार्क द्यायचे? मगाशी आपण बघितलं सूचनेमध्ये काय म्हटलंय, प्रथम प्रयत्न जो आहे तुमचा त्याला मार्क दिले जातील, त्याच्या खाली जे तुम्ही लिहिलंय त्याचे मार्क काउंट होत नाहीत. त्यामुळे इथं काळजीपूर्वक उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर चौथा आहे व्यावहारिक उपयोग. किती विचारले? 2. किती मार्काला प्रश्न? 1 मार्काला. याचा अर्थ अर्धा मार्क इथं आहे. हे या बाबतीतली काळजी घ्यायचा विषय आहे. त्याचबरोबर मी मत्स्य प्राणी वर्गातील असून फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो तर मी कोण? ही एक गंमत आहे बघा अशा प्रकारच्या प्रश्नाची. कारण या ठिकाणी आपल्याला प्राण्यांचं वर्गीकरण प्रकरणामध्ये बघितलेलं आहे. प्रत्येक प्राण्यांची काही विशिष्ट वैशिष्ट्ये आहेत, महत्वाची वैशिष्ट्ये आहेत. ती महत्वाची वैशिष्ट्ये आपण वाचत असताना जर अधोरेखित केली किंवा त्याला जर अंडरलाईन केली, जसं की हा मत्स्य वर्गातला प्राणी, मत्स्य वर्गाचं आणखी एक चांगलं महत्वाचं वैशिष्ट्य कुठलं आहे तर प्राण्यांचं शरीर निमुळतं असतं किंवा कल्ल्याद्वारे श्वसन, हे महत्वाची वैशिष्ट्ये. बाकी काही कमी वैशिष्ट्ये असतात, कमी महत्वाची वैशिष्ट्ये असतात, ती थोडीशी बाजूला होतात. आणि या परीक्षेमध्ये विचारताना महत्वाची वैशिष्ट्य त्या प्राण्याच्या संदर्भामध्ये विचारली जातात. यामध्येच प्रश्न दुसरा अ मध्ये आता जाऊया. प्रश्न पहिला संपला. यामध्ये 3 कारण विचारलेले आहेत. 3 कारणामध्ये बघा, पहिलं कारण कोणतं आहे? विनॉक्सिसेशन करतात किंवा काही उच्चस्तरीय, म्हणजे हा जीवशास्त्राचा प्रश्न आहे. दुसरा जर बघितला, मुलगी होण्यासाठी स्त्रीला जबाबदार धरणं अयोग्य आहे, हा सुद्धा जीवशास्त्राचा प्रश्न आहे. आणि अणुऊर्जेपासून मिळणारी ऊर्जा पर्यावरण स्नेही, हा पर्यावरण शास्त्राचा प्रश्न आहे. मी तुम्हाला मागाशी म्हटलं होतं की पर्यावरण शास्त्राच्या प्रश्नाची उत्तरं लिहिणं सहज, सोपं आणि सुलभ आहे. याच्यासाठी आपल्याला सायंटिफिक कारण अत्यंत महत्वाचं कारण असतं. ते जर तुम्ही नाही लिहू शकला तर मग मात्र अडचण होऊ शकते. आणि मगाशी पण म्हटलं मी की हे प्रकरण जर काळजीपूर्वक बघितलं, प्रत्येक प्रकरणाची एक थीम आहे. त्या थीम मध्ये काय दडलंय, जसं की हरित ऊर्जेच्या दिशेनं. हरित ऊर्जेच्या दिशेनं म्हणजे नेमकं काय, तर आम्हाला प्रदूषण करायचं नाही. आणि बघा प्रश्न काय आहे की पर्यावरण स्नेही नाही. याचा अर्थ अणुऊर्जेपासून जर आपण विद्युत ऊर्जा निर्माण केली तर अनेक प्रकारची प्रदूषक तयार होतात, म्हणजे ही पर्यावरण स्नेही नाही. अशा प्रकारे प्रत्येक प्रश्नाकडे बघण्याची आपली दृष्टी असली पाहिजे. आता बघा प्रश्न दुसरा ब, पुढील प्रश्न सोडवा. 3 सोडवायचे. इथं कधी कधी गंमत काय होते बघा, हिरव्या वनस्पती खाणारे किती जण आहेत? हरिण पण खातं, ससा पण खातो. मग आपण काय करतो, उत्तर लिहिताना हिरव्या वनस्पती ससा, सशाला कोण खातं, मग त्याला कोण खातं, आणि मग अचानक गरुड मध्ये आला बघा. आता इथं गरुड मध्ये आल्यामुळे गंमत काय झाली की इथं लिहिलं हरिण, हरणाला खातो सिंह, सिंहाला अजून कोण खातंय. मग आपल्याला प्रश्न पडतो की आता पुढे काय लिहायचं. आणि म्हणून अशा प्रकारच्या प्रश्नात मी नेहमी मुलांना काय सांगतो की तुम्ही उलट जा. म्हणजे गरुडानंतर कोण आहेत तर या सर्व प्राण्यांना विघटित करणारे विघटक आहेत. म्हणजे इथं विघटक आहेत, नो प्रॉब्लेम, इथं लगेच विघटक लिहून टाकायचं. पण गरुड कोणाला खातो हा जर उलटा विचार केला तर तुमच्या डोक्यात लगेच साप हे उत्तर आहे.
मग साप कुणाला खातो, लगेच तुमच्या डोक्यामध्ये उत्तर येते की बेडकाला खातो. आणि मग बेडूक कुणाला खातो, तर लगेच आपल्या पाठ्यपुस्तकातल्या त्या चित्रावर तुमची नजर जाईल, तर बेडूक हा नागतोड्याला खातो. आणि मग नागतोडा हिरव्या, या पद्धतीनं जर तुम्ही विचार केला उलट्या पद्धतीनं तर उत्तर चटकन जमेल. जर तुम्ही सुलट्या पद्धतीनं कधी कधी असाही विचार करणं मार्काच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. मग अशी म्हणालो फरक स्पष्ट करा. मत्स्य प्राणी वर्ग आणि सरीसृप प्राणी वर्ग. प्रत्येक प्राण्याची काही महत्वाची वैशिष्ट्ये आहेत आणि काही कमी महत्वाची वैशिष्ट्ये आहेत. त्या त्या ठिकाणी लिहिलेली महत्वाची वैशिष्ट्ये अधोरेखित करा. सगळाच अभ्यास करावा असं काही नाहीये. कधी कधी मत्स्य प्राणी वर्गातले 4-5 वैशिष्ट्य जे 7-8 दिलेले आहेत त्यातले 3-4 जरी लक्षात राहिले, कधी कधी काय होतं परीक्षेला सामोरं जाताना गडबड होते. मग मी हे करू की ते करू की ते करू वाचत बसलो तर खूप सारं दिलेलं आहे. मग अशा वेळेला महत्वाची 3-4 वैशिष्ट्य प्राण्याची, कोणत्या मत्स्य प्राण्याची किंवा सरीसृप प्राणी वर्गाची, प्रत्येक प्राणी वर्गाची 3-4 वैशिष्ट्ये लक्षात ठेवा. त्यातलीही काही लक्षात राहण्यासारखी असतात. जसं मग अशी म्हणालो मत्स्य वर्ग शरीर निमुळत आहे, श्वास घेताना तो कल्ल्याद्वारे घेतो. अशा पद्धतीनं जर आपण विचार केला तर अभ्यास सहज आणि सुलभ होतो. आता हा प्रश्न बघा पर्यावरणावर आधारित आहे. किती सिंपल प्रश्न आहे आणि आपण याचा अभ्यास करण्याची पण गरज नाहीये. का नाहीये? निरीक्षण करायचंय आणि आपत्तीचे 2 परिणाम आपल्याला लिहायचे. आता हे 2 चित्र कोणकोणते आहेत तुम्हाला माहिती आहे. हे सावित्री नदीवरचा पूल जो कोसळला होता कोकणामध्ये त्यावेळेचं हे उदाहरण दिलेलं आहे. यावेळेला या ठिकाणी खूप साऱ्या गाड्या, आणि हे जे उदाहरण आहे मुंबईमध्ये तुफान पाऊस झाला होता, रेल्वे सुद्धा बंद पडल्या होत्या. अर्थात ही दोन्ही उदाहरणं आपत्ती कोणती आहे तर महापूर, आपत्ती कोणती आहे तर भयंकर पाऊस झाला होता. तर मग याचे परिणाम तुम्हाला लिहायचे. बाकी चित्र काढा वगैरे असं कुठेही लिहिलेलं नाहीये त्यांनी. त्यामुळे फक्त 1 हा पहिला परिणाम, 2 हा दुसरा परिणाम, दॅट्स ऑल. एवढं मोठं चित्र दिलंय. बऱ्याच वेळा मुलांना वाटतं की चित्र काढायचं काय, बघत नाहीत, काही जण वाचत नाहीत आणि त्यामुळं अडचणी निर्माण होतात. त्याचबरोबर बघा हा पण प्रश्न, ताण तणाव कमी करण्यासाठी कोणते 4 मार्ग लिहा. अहो ताण तणाव कमी करायचा आहे, मार्ग किती आहेत? खूप सारे आहेत. पुस्तकातलेच मार्ग लिहावेत असं नाही. आउट ऑफ बॉक्स जाऊन तुम्ही जरी लिहिलं, चित्र काढणं किंवा नृत्य करणं किंवा आवडीच्या एखाद्या काही गोष्टी करणं किंवा गाणी म्हणणं असंही तुम्ही लिहू शकता. लक्षात घ्या, पुस्तकातच दिलेलं लिहावं असं बिलकुल नाही. काही काही प्रश्न असे आहेत की त्याला खूप सारे उत्तर आहेत. अशा पद्धतीचे जे प्रश्न असतात त्याला अभ्यास करण्याची फारशी जरूरत नाहीये. संकल्पना चित्र मध्ये आपण बघितलेला आहे. हा प्रश्न थोडासा ट्विस्ट करून विचारलेला आहे. पाठ्यपुस्तकामध्ये हा प्रश्न वेगळ्या पद्धतीने, पण इथं विचारलेला प्रश्न वेगळ्या पद्धतीने. प्रक्रियेनंतर मिळणारं सांडपाणी, तर ते सांडपाणी कसं असेल, त्याचा उपयोग कसा होईल, पर्यावरणाला ते चांगलं की उत्तम, या संदर्भातली ही उत्तरं या ठिकाणी लिहायची आहेत. ती उत्तर पत्रिका मी तुम्हाला दाखवेन, त्यावेळेला तुम्हाला आणखी या ठिकाणी समजेल. पुढील प्रश्नाची उत्तर लिहा. प्रश्न 3 8 देतात विधानं, 8 पैकी तुम्हाला 5 लिहायचे. आणि मित्रांनो लक्षात ठेवा, प्रश्न 3 हा सगळ्यात महत्वाचा मी याच्यासाठी मानतो. 40 पैकी 15 मार्क प्रश्न 3 मध्ये दडलेले आहेत आणि अक्षरशः 3 अतिरिक्त पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. बघा 8 प्रश्न विचारलेले असतात, तुम्हाला लिहायचे फक्त 5. थोडासा विचार केला तर यामध्ये तुमच्या लक्षात येऊन जाईल 4 प्रश्न जीवशास्त्रावर आहेत आणि 4 पर्यावरण शास्त्रावर आहेत. आणि मगाशी पण मी म्हणालो की पर्यावरण शास्त्राची उत्तरं लिहिणं सहज आणि सुलभ जातं. तर या प्रश्नाची उत्तरं कशा पद्धतीने लिहिलेली आहेत हे आपण त्या त्या वेळेला त्या त्या ठिकाणी बघूया. गंमतशीर प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिसेल. बघा कधी कधी काय होतं, पाठ्यपुस्तकामध्ये एक शाब्दिक कोड दिलेले आहे, त्या शाब्दिक कोड्यामध्ये 2 पद्धतीनं शाब्दिक कोड तुम्हाला सोडवता येतं. एकाच कोड्यामध्ये 2-2 उत्तर बसू शकतात, अशी पण काही प्रश्न असू शकतात. त्यामुळे लिहिताना काळजीपूर्वक या ठिकाणी लिहायचं आहे. आणि सगळ्यात शेवटचा 5 गुणाचा प्रश्न असतो. हा प्रश्न सुद्धा छुपा मी याच्यासाठी म्हणेन. बऱ्याच वेळेला काय होतं, मुलं अर्धवट लिहितात आणि इथं त्यांचे मार्क जातात. काय विचारलंय आणि किती विचारलंय या 2 शब्दाला खूप महत्व आहे मित्रांनो. जैवविविधता म्हणजे काय हे तुम्हाला व्याख्या लिहायची आहे आणि संवर्धनाचे 4 उपाय लिहायचे. 4 उपाय 4 गुण आणि जैवविविधता म्हणजे काय 1 गुण, असे 5 गुण या ठिकाणी विचारलेले आहेत. सेम मूल पेशी म्हणजे काय 1 गुण आणि मूल पेशीचे 4 उपयोग स्पष्ट करा. जास्त फापट पसारा लिहायचा नाही, टू द पॉइंट. 4 1 2 3 4 4 आकड्यामध्ये 4 उपयोग आले पाहिजे, 4 उपाय आले पाहिजे. तुम्ही प्रत्येक उपायाला जर डिटेल मध्ये लिहित बसला तर त्याला मार्क नाहीत. फक्त उपाय आणि उपयोग अशा प्रकारचे हे प्रश्न आहेत. तर ही झाली आपली कृतीपत्रिका. आता आपण त्या कृतीपत्रिकेच्या नंतर याची उत्तर पत्रिका कशी असते ते थोडंसं डिटेल मध्ये बघणार आहोत.
तर कृतीपत्रिका नंतर आपण बघूया उत्तरपत्रिका. बघा मगाशी जसं मी तुम्हाला म्हणालो, आता उत्तरासाठी पर्यायाचे फक्त वर्णाक्षर लिहा. वर्णाक्षर म्हटलेले आहे. प्रश्न पहिला उत्तर, पहिल्याचं उत्तर गेल्या वर्षी फार मोठा गोंधळ झाला. बऱ्याच वेळेला काही परीक्षक तपासताना जर त्याने पूर्ण विधान लिहिलं तर गुण देत नाहीत. कारण काय विचारलंय, फक्त वर्णाक्षर लिहा. आणि मग अशा वेळेला संभ्रम निर्माण होतो की गुण आम्हाला पडले की नाही पडले. मुलांनी पूर्ण विधान लिहिलेलं आहे. पण तुम्हाला पूर्ण विधान लिहा कुठं म्हटलंय. काही ठिकाणी काही प्रश्नपत्रिकेमध्ये असा प्रश्न असतो, पर्याय निवडून विधान पूर्ण करा. तर इथं कुठे विचारलंय विधान पूर्ण करा, फक्त वर्णाक्षर लिहायचंय. त्यामुळे तुमचा वेळही वाचेल आणि टू द पॉइंट या पद्धतीनं आपलं उत्तर लिहायचे. एकचं उत्तर दोनचं उत्तर या पद्धतीनं 5 विधानाचे 5. बघा प्रत्येकाला 1-1 गुण अशा पद्धतीनं दिलेला आहे. प्रश्न दुसरा, परत 5 विधानं आहेत. त्या 5 विधानामध्ये पहिला प्रश्न आपण होता तो बघितलेला होता की वेगळा शब्द कोणता आहे. तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं अलैंगिक प्रजननाचे पहिले 3 प्रकार होते आणि फलन हा अलैंगिक प्रजननाचा प्रकार नव्हता, म्हणून त्या ठिकाणी फलन हा शब्द दिलेला. इथं मी तुम्हाला डिटेल लिहायची गरज नाही, फक्त टू द पॉइंट उत्तर लिहायचं आहे. जास्त उत्तर लिहित बसायचं नाही या पद्धतीनं. तसंच जैव तंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग बघा 2 विचारले होते. याला अर्धा मार्क आहे, याला अर्धा मार्क आहे. एखादा तुम्ही एक्स्ट्रा लिहिला तरी काही बिघडत नाही आणि नाही लिहिला तरी काही विशेष फायदा होत नाही. किमान 2 तरी या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे, कारण त्यांनी व्यावहारिक उपयोग विचारलेले आहेत कोणतेही 2 अर्ध्या मार्काला. त्याचप्रमाणे 5वा प्रश्न होता की वेगळा किंवा मी फुफ्फुसाद्वारे श्वासोच्छ्वास करतो वगैरे, त्याचं उत्तर विचारलं होतं. प्रश्न दुसरा होता. 3 उपप्रश्नापैकी 2 उपप्रश्न सोडवायचे आहेत. यामध्ये कारणे द्या. 2 अचूक मुद्द्यांना 1 गुण आहे. तुम्ही तिसरा मुद्दा लिहिला तरी काही बिघडत नाही, 4 लिहिले तरी बिघडत नाही. परंतु नेहमीसाठी हे लक्षात ठेवा, विज्ञान 2 आणि विज्ञान 1 या दोन्ही प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी, कृतीपत्रिका सोडवण्यासाठी तुम्हाला 2 तासाचा अवधी आहे. त्यामध्ये आपल्याला नेहमी 15 मिनिटं शेवटचे रिझर्व ठेवायचे आहेत. रिझर्व कशासाठी ठेवायचे? सगळे प्रश्न आपण कव्हर केले का हे पाहण्यासाठी. कधी कधी काय होतं, इथं आपल्याला विचारलेले आहेत खूप सारे म्हणजे 4-5 विचारतात. प्रश्न तिसऱ्यामध्ये तर 8 विचारलेले आहेत. ब मध्ये पण इथं तुम्हाला काय म्हटलेलं आहे, 5 विचारलेले आहेत. 5च्या 5 लिहायचे का? जरूरत नाही. तुम्ही काय करा, जेवढी उत्तर अगोदर येतात ती पहिली सोडवा आणि मग रिकाम्या स्पेस सोडा. त्या स्पेस मध्ये परत त्या ठिकाणी या. वेळ वाचला तर परत लिहा. तुम्ही बऱ्याच वेळा सगळ्या प्रश्न उत्तर तुम्हाला येत असतात आणि मग शेवटी गडबड होत जाते आणि पेपर तुमचा अर्धवट सोडवणं होतो, पूर्ण पेपर सोडवणं होत नाही. बघा या ठिकाणी प्रश्न दुसरा ब मध्ये आपण बघितलं की कोणतेही मार्ग दिलेले आहेत. संग्रह करणे, पुस्तक वाचणे, पाककला शिकणे, याच्यातले काही तर पुस्तकात पण दिलेले नाही. पण अशा पद्धतीनं जर विचार केला तर सहजपणाने आपल्याला ही उत्तरपत्रिका लिहिता येणं शक्य आहे. प्रश्न तिसऱ्यामध्ये बघा, आता 8 प्रश्न दिलेले आहेत, त्यातले 5 सोडवायचे. तर ते 5 कशा पद्धतीनं सोडवलेत, मुलांनी कसे सोडवलेत ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. उदाहरणार्थ या ठिकाणी योग्य व्याख्या 1 मार्क दिलेले आहे. बघा म्हणजे छुपा प्रश्न म्हणजे नेमकं काय. बऱ्याच वेळेला आपण अर्धवट सोडवतो, पूर्ण पॅराग्राफ भरून उत्तर लिहितो, पण बऱ्याच वेळेला ते प्रश्न नेमका कोणत्या पद्धतीने विचारलेला आहे त्या पद्धतीकडं आपलं लक्ष जाणं गरजेचं आहे. जसं की इथं एक आपण प्रश्न बघूया म्हणजे तुमच्या सहज लक्षात येईल. प्रश्न तिसऱ्यामध्ये बघा, अलैंगिक प्रजननाच्या निरनिराळ्या पद्धती. आता अलैंगिक प्रजनन जर तुम्ही बघितलं तर अलैंगिक प्रजनन पाठ्यपुस्तकामध्ये 2 भागात आहे. एक आहे एकपेशीय सजीवामधील अलैंगिक प्रजनन आणि दुसरा आहे बहुपेशीय सजीवामधील अलैंगिक प्रजनन. इथं प्रश्न विचारताना अलैंगिक प्रजननाच्या 3 पद्धती विचारलेल्या आहेत. याचा अर्थ आपल्याला एकपेशीचा संबंध नाहीये, बहुपेशीचा संबंध आहे. आपल्याला जे 3 कोणत्याही माहिती आहेत त्याबद्दल लिहायचंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उदाहरण आवश्यक आहे. उदाहरण जर नाही दिलं तर तुमचा अर्धा गुण या ठिकाणी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. बऱ्याच वेळेला उदाहरणाला अर्धा गुण असतो आणि दिलेल्या या सर्व कंटेंटला अर्धा गुण असतो. म्हणजे इथं द्विविभाजन, त्यानंतर बहुविभाजन आणि कलिका या 3 पद्धती लिहिलेल्या आहेत. आणि बघा प्रत्येकाला इथं काय म्हटले बा, उदाहरणासह 3 पद्धती प्रत्येकी 1 गुण. याचा अर्थ उदाहरणाला सरळ अर्धा गुण आहे. तुम्ही हे सगळं लिहिलं आणि उदाहरणच नाही लिहिलं तर तुमचे अर्धा गुण या ठिकाणी जाण्याची दाट शक्यता असते. त्याचबरोबर बघा, औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्पासंदर्भामध्ये प्रश्न विचारलेला होता. तिथं सुद्धा योग्य इंधनाचं नाव लिहायला 1 गुण आहे. आपण लिहून टाकतो
की यामध्ये हे तोटे आहेत ते तोटे आहेत, भरमसाठ अर्धा पानाचं उत्तर लिहिलं पण ते काही कामाचं नाही त्याच्यासाठी. कारण आम्हाला योग्य इंधन कोणतं आहे फक्त एक शब्दामध्ये लिहायचं आहे, त्याला 1 गुण आहे. आणि म्हणून मित्रांनो लक्षात ठेवायचं, कोळसा हा शब्द जरी तुम्ही लिहिला की योग्य इंधन कोळसा हे आहे, हे सुद्धा उत्तर करेक्ट आहे. आणि बाकी सर्व जरी लिहिलं डिटेलमध्ये तरी सुद्धा काही हरकत नाही, परंतु लिहिताना वेळेचं नेहमी आपल्याला नियोजन पाहिजे. बघा मृदुकाय प्राण्यातील संघाची काही वैशिष्ट्ये विचारलेली होती. या ठिकाणी 4 वैशिष्ट्ये आहेत, परंतु 3 लिहिली तरी आपल्याला 3 गुण पडणार आहेत. मी मगाशी पण म्हणालो प्राणी वर्गीकरण या घटकामध्ये प्रत्येक प्राण्याचे 3-4 वैशिष्ट्य महत्वाचे जे आहे ते नीट करून ठेवा, कारण लिहायला सोपे आहेत आणि मार्क पडायला पण आपल्याला सोपं आहे. या पद्धतीनं प्रश्न तिसऱ्याचे 8 प्रश्न आहेत. या 8 पैकी तुम्हाला 5 लिहायचे आहेत. आता आपण जाऊया प्रश्न चौथ्यामध्ये. बघा प्रश्न चौथ्यामध्ये काय म्हटलेलं आहे की व्याख्या जैवविविधता म्हणजे काय हे सांगा. योग्य व्याख्या 1 गुण. त्याला आपण छुपा प्रश्न म्हटला. का म्हटला? कारण आपण फक्त जैवविविधता लिहून बसतो आणि जैवविविधतेचे प्रकार लिहित बसा. कशाला लिहायचे? अर्ध पान त्याच्यामध्येच जाईल. फक्त व्याख्या विचारली आहे, व्याख्या असेल तर 1 गुण. आणि मग काय विचारले? उपाययोजना कोणती? संवर्धनाची. किती विचारलेली उपाययोजना? आपल्याला हा 5 मार्काचा प्रश्न आहे. 4 गुणासाठी उपाययोजना आहेत. 1 2 3 4 पुरेसे आहेत. परंतु एखाद्या वेळेला लिहिताना चुकतं किंवा मग त्या ठिकाणी मार्क जाण्याची शक्यता असते, म्हणून एखाद दुसरी उपाययोजना अधिकची लिहिली तर ती काही अडचणीची ठरणार नाही. उलट आपला जर एखादा मुद्दा चुकला तर ते मार्क त्या ठिकाणी कव्हर होऊ शकतात. तसाच सेम प्रश्न मूल पेशीचा आहे. मूल पेशी म्हणजे काय हे सांगून मूल पेशीचे उपयोग लिहा. इथं पण तुम्ही बघा की 4 उपयोग लिहिले आहेत. आता या प्रश्नाचा विचार करताना नेहमी आपण लक्षात ठेवायचं, प्रश्न चौथा विचार करताना 5च्या 5 गुण आपल्याला कसे मिळतील याचा आपण नेहमी विचार करायला पाहिजे. कारण हे 5 गुण मिळवणं तितकंसं सोपं नाही. उत्तर लिहिलं मार्क पडतील असं नाही. प्रश्न नीट वाचा आणि मग उत्तर लिहा. या संदर्भामध्ये आता आपण शेवटचा मुद्दा, यामध्ये प्रश्नपत्रिका कशा पद्धतीनं सोडवलेली आहे, एका विद्यार्थ्याने सोडवलेली प्रश्नपत्रिका मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो, म्हणजे तुम्हाला आणखीन क्लिअर हा भाग समजून जाईल. बघा हा बोर्ड पॅटर्नची उत्तरपत्रिका मी या ठिकाणी आणलेली आहे. तर तुम्हाला या सर्व बाबी माहित आहेत, तुमच्या शाळेमध्ये सराव करून घेतलेला आहे. कुठं आपलं नंबर टाकायचा आहे, पर्यवेक्षकाची सही, परीक्षार्थीची सही आणि गुण कसे असतात या पद्धतीनं. इथं नेहमी सायन्स अँड टेक्नॉलॉजी असा शब्द लिहिल्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान पेपर कितवा आहे, पहिला की दुसरा, गणित असेल तर बीजगणित असेल तर पेपर 1, भूमिती असेल तर पेपर 2, विज्ञान 1 असेल तर इथं विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2, इतिहास असेल तर वरती इतिहास राज्यशास्त्र पेपर पहिला, भूगोल अर्थशास्त्र पेपर दुसरा असं लिहिणं गरजेचं आहे. आणि गुण जे असतात ते या पद्धतीनं तुम्हाला दिले जातात. या ठिकाणी लक्षात ठेवा, एक्झामिनरनं गुण पेपर चेक केल्यानंतर मॉडरेटर पण पेपर चेक करतो. जेव्हा तुम्हाला आउट ऑफ आउट मार्क पडतात किंवा जास्त 90% पुढे जी मुलं जातात त्यांची उत्तरपत्रिका पुन्हा चेक होते. आणि मी जसं मग म्हणालो की गुण जाण्याची कुठे शक्यता आहे, तिथं मग हे मॉडरेटर किंवा चीफ मॉडरेटर गुण कापण्याची शक्यता नाकारता येत नाही. ॲक्युरेट असेल तर गुण कुणीच कापत नाही, हे तेवढंच महत्वाचं आहे. आता इथं बघा, मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं, प्रश्न पहिला अ ही उत्तर लिहिली आहेत. पहिल्याचं उत्तर ए, दुसऱ्याचं ए आणि प्रत्येकाला 1-1 गुण असे हे एकूण तुमचे 5 गुण ए या सेक्शन मध्ये 5 गुण जातात. त्याचप्रमाणे बी या सेक्शन मध्ये पण बघा प्रत्येकाला 1-1-1 अशा पद्धतीनं गुण दिलेले आहेत. आणि हे सगळे मिळून टोटल जे तुमचे टोटल 5 मार्क होतात ते शेवटी टोटल हे 5 मार्क टॉपवर जाते. आणि मग टोटल त्याची जी काउंटिंग होते ती म्हणजे 5 + 5 10 या पद्धतीनं तुमचे गुण काउंट होतात. कधी कधी काय होतं, पहिल्या प्रश्नामध्ये ते चान्सेस कमी आहेत, परंतु दुसऱ्या प्रश्नापासून हे अर्ध्या मार्काचे पूर्ण मार्क होण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि म्हणून मी मगाशी तुम्हाला म्हणालो ना की अर्धवट जरी उत्तर माहिती असलं तरी ते तुम्ही उत्तर लिहायला पाहिजे. कारण तिथं कधी कधी अर्धा मार्क पडतो आणि मग इथं समजा तुमचे 3.5 झाले, 3.5 आणि 6 9.5 झाले, 9.5चे इथं टोटल 10 होतात. त्यामुळं हा मुद्दा तुम्ही कधीही विसरू नका. अर्धवट जरी उत्तर आलं तरी ते उत्तर लिहायला विसरू नका. जसं इथं मागाशी आपण बघितलं कशा पद्धतीनं गुणदान दिलं जातं, त्याचं एक उदाहरण, इंग्रजी मीडियमचा पेपर आहे पण तुम्हाला बघायला काही या ठिकाणी हरकत नाही. या पद्धतीनं मार्क दिले जातात. आता आपण बघितलं की मुलगी किंवा मुलगा होणं हे स्त्रियांवर अवलंबून नसतं.
सायंटिफिक रिझन मध्ये प्रश्न विचारलाय, तर तिथं एक एक असे मार्क नाही आहेत, तर 2 मार्क आहेत. कारण स्त्रियामधून कोणतं गुणसूत्र आणि पुरुषामधून कोणतं गुणसूत्र येतं ते जर तुम्ही लिहिलं तर बरोबर तुम्हाला 2 पैकी 2 त्या ठिकाणी मार्क पडू शकतात. आता हे जे अतिरिक्त सोडवलेले प्रश्न असतात, मी मागा म्हणालो ठीक आहे, कधी कधी आपलं अर्धवट सोडवणं होतं, त्याला कमी मार्क पडले, तर कमी मार्काचे उत्तर ही अतिरिक्त मध्ये गणली जातात आणि मग आपलं जे उत्तर चुकलेलं आहे कधी कधी त्याला कमी मार्क पडतात, त्याला राऊंड होईल, ते एक्स्ट्रा मध्ये गणलं जाईल. हे बघा, आता हा प्रश्न सोडवताना कसा सोडवायचा हे मी तुम्हाला थोडस हे देतो, ते थोडीशी हिंट देतो. त्याचं कारण बऱ्याच वेळा काय होतं की आपण लिहित राहतो आणि लिहिता लिहिता लक्षात येतं की आपलं पेजच संपलंय, पुढं आता पुढं कसं जायचं. तर काही मुलं इकडं सुरुवात करतात, इकडं सुरुवात करायची नाही. हा जो बाण येतोय कोण कुणाला खातो हा बाण चुकवायचा नाही आणि मग शेवट येताना अशा पद्धतीने शेवट करायचा आहे. हा मुद्दा मी मुद्दामून सांगतो तुम्हाला याच्यासाठी की स्नेक जवळ आलं की मग ईगल आणि डिकम्पोजर्स खाली लिहायला जातो आणि मग बाण कुठून आणायचा, कोण कुणाला खातं. तर हा मुद्दा तुम्ही कदापिही विसरता कामा नये. तसंच मी तुम्हाला सांगेन की फरक स्पष्ट करा. हा मुद्दा बऱ्याच वेळा मुलांचा काय होतो, पहिला समजा क्लास स्पायसेस म्हणजे फिशेस किंवा त्याला आपण मत्स्य वर्ग म्हटलं आणि क्लास रेप्टाईल सरीसृप वर्ग म्हटलं, या दोघातला फरक लिहिताना मग मी काय म्हटलं की मुद्द्याच्या समोर मुद्दा येऊ द्या. पहिला मुद्दा इथं सुरू झालाय तर याच्या समोर एक्झॅक्टली याचा मुद्दा आला पाहिजे आणि याचा मुद्दा एक लाईन खाली गेलेला आहे, तर इकडल्या लाईन खाली एक शिल्लक आहे, तर या लाईन तशा सोडून द्या आणि त्याच्या पुढची लाईन नेक्स्ट लाईन घ्या आणि त्या 2 नंबरच्या समोरच त्याचा मुद्दा आला पाहिजे. बऱ्याच वेळा गडबड काय होते, हा मुद्दा लिहिला की तुम्ही दुसरा मुद्दा इथं लिहायला जाल पण याच्या बरोबर एक्झॅक्ट फरक जो आहे तो एकदम खाली जातो आणि मग फरक स्पष्ट करताना नेहमी मुद्द्यासमोर मुद्दा जर नसेल तर मग मॉडरेटर किंवा चीफ मॉडरेटर इथं मार्क काटण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे इथं बघा तिसरा मुद्दा, चौथं उदाहरण आहे. फरक स्पष्ट करामध्ये नेहमी लक्षात ठेवा उदाहरणाला 1 मार्क असतो. उदाहरण सुद्धा या 4 फरकामधला 1 फरकाचा मुद्दा असू शकतो. त्यामुळे एक मुद्दा उदाहरण तुम्ही लिहू शकता आणि एखादा मुद्दा व्याख्येमध्ये वगैरे टाकू शकता. या पद्धतीनं हा एक मुद्दा मला सांगायचा होता. फरक स्पष्ट करा, कसं सोडवायचं जिथं तुमचे मार्क जाणार नाही. बऱ्याच वेळा अशा प्रकारचे फ्लो चार्ट आपण सोडवत असताना या मुलानं काय चूक केली ती मी मुद्दामून तुम्हाला सांगतोय. या ठिकाणी स्वेज आफ्टर द प्रोसेसिंग म्हणजे एखाद्या मलयुक्त पाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर त्या पाण्याचा उपयोग काय. आता या तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर या प्रत्येक ठिकाणी बाण दाखवलेला आहे, पण या मुलानं बाण दाखवलेलं नाहीये. मग हे बरोबर की चूक, हे पेन्सिलनं लिहायचं की पेननं लिहायचं हा बिलकुल महत्वाचा मुद्दा नाहीये. पेन्सिलनं लिहा की पेननं लिहा त्या ठिकाणी मार्क पडणार आहे. प्रश्न असा आहे की याचं उत्तर हे आहे का याचं उत्तर हे आहे, कारण इथं बाणच नाही दाखवलेला. त्यामुळं जर तुम्ही कृतीपत्रिका नीट बघितली तर बाणाचे टोक इकडं आहेत. त्यामुळं ही छोटीशी चूक मॉडरेटर चीफ मॉडरेटर लेवलवर तुमचे मार्क कापू शकतात आणि म्हणून हे बाण जे दाखवलेले आहेत जसं फ्लो चार्ट कृतीपत्रिकेत काढलेला आहे तसाच फ्लो चार्ट अगोदर तुम्ही काढून घ्या आणि मग ते चौकोन असेल तर चौकोन काढा, गोल असेल तर गोल काढा, त्रिकोण असेल तर त्रिकोण काढा, म्हणजे चुकण्याची शक्यता बिलकुल राहत नाही. आता या ठिकाणी अतिरिक्त मार्क आहेत म्हणून याला गोल करून हा प्रश्न या ठिकाणी संपवलेला आहे, परंतु तुम्ही अशी चूक करू नका. आता इथं बघा टोटल तिसऱ्या प्रश्नाला 15 मार्क पडले आणि हे 15 कुठून आले, पेज 10 वरून आले. हे तुम्हाला याच्यासाठी सांगतो की प्रश्न तुम्ही सोडवताना प्रत्येक प्रश्न नवीन पानावर सोडवायचा. त्या प्रश्नाची सर्व उपप्रश्न एकाखाली एक आले पाहिजे. भले एखाद्या प्रश्नाचं उत्तर, समजा तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत नाही तर तुम्ही आकडा टाका, 2 उत्तर स्पेस सोडून द्या आणि जेव्हा आठवेल तेव्हा इथे येऊन परत लिहा. अन्यथा कधी कधी उत्तर पत्रिका तपासणारा शिक्षक अरे याने इथं सोडवलंय, मग काही प्रश्न तिकडे सोडवले, काही प्रश्न इकडे सोडवले, थोडंसं त्याचं हेजिटेशन होतं आणि मार्कावर परिणाम होतो. म्हणून आपला पेपर नितांत सुंदर व्यवस्थित एकामागे एक प्रश्न सोडवलेला असं जर असेल तर तपासणाऱ्याला पण मजा येते, बाबा यानं व्यवस्थित सोडवलेलं आहे, छान सोडवलंय. कधी कधी अर्धा एखादा मार्क त्याचा एक्सेस पण त्या ठिकाणी पडून जातो. विशेषतः पॅराग्राफ टाईप प्रश्न असतात त्यामध्ये ते मार्क त्याचे कव्हर होऊन जातात. या पद्धतीनं प्रश्न तिसरा या विद्यार्थ्यानं सोडवलेला, टोटल 15 मार्क पडलेले तुम्हाला दिसत आहेत. आता प्रश्न चौथा बघा, 5 गुणाचा आहे. बायोडायव्हर्सिटी जैवविविधतेची व्याख्या त्यानं लिहिलेली आहे आणि त्याचे
महत्वाचे 4 ABCD अशा प्रकारचे स्टेप्स त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्याचबरोबर स्टेम सेलची व्याख्या आणि त्याचे उपयोग या विद्यार्थ्यांनी लिहिलेले आहेत. याप्रमाणे आता बघा कधी कधी मार्क कसे जातात, इथं ड्रंग लिहिलंय, ड्रंग टेस्टिंग, मार्क कटला त्याचा अर्धा. त्यामुळं अशा प्रश्नाची उत्तर लिहिताना काळजी घ्या आणि चुका कमी करा. आणि विज्ञान 2 किंवा विज्ञान 1 दोन्ही विज्ञानामध्ये समान प्रमाणात आहेत. फक्त विज्ञान 1 मध्ये काही मॅथमॅटिकल एक्सप्रेशन असल्यामुळं अर्धे 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 मार्क असे काउंट होतात. पण विज्ञान 2 हा भरपूर मार्क मिळवण्याचा पेपर आहे. यामध्ये पर्यावरण शास्त्र थोडासा विचार केला तर तुम्हाला आउट ऑफ आउट मार्क पडू शकतात. या पद्धतीनं विज्ञान 2च्या 40 मार्काच्या पेपरचं हे विश्लेषण आहे. अधिक माहिती तुम्हाला वेगवेगळ्या वेबसाईटवर पण मिळू शकते. धन्यवाद.